तर नमस्कार मंडळी, मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब व्हिडिओवरती स्वागत करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख, आनंद आणि उत्तम आरोग्य देऊन जावं. बरेच लोक नवीन वर्ष आलं की अनेक संकल्पना त्यांना सुचतात किंवा अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात यायला सुरुवात होतात की मागच्या वर्षामध्ये आपण खूप काही चुका केलेल्या आहेत, ते या वर्षामध्ये व्हायला नको. नवीन वर्ष, नवीन संकल्प आपण प्रत्येक वेळेला आपण ऐकतो. नवीन संकल्प करावा, परंतु नवीन संकल्प हे चांगल्या कार्यासाठी करावा तर नक्कीच आपल्याला त्याची चांगली प्रगती, यश, उन्नती पाहायला मिळते. त्यानंतर आपण नवीन वर्ष आलं की अनेक वेळेला सुचतो की आपला अभ्यास कुठं कमी तर नाहीये ना, किंवा आपण कुठल्या परीक्षेमध्ये नापास तर होत नाहीत ना. तर अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या नोकरीच्या बाबतीत काही प्रश्न असतील, आपल्या स्वतःच्या खर्चांबाबतीत काही प्रश्न असतील, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये नेहमी येत असतात. या विचारांना दुरावा मिळावा, या विचारांना कुठेतरी मार्ग मिळावा, याकरिता आपण नेहमी राशी भविष्य पाहतो. तर नक्कीच आपल्याला माहीत पडलं असेल की आपण या व्हिडिओमधून पाहतोय की मेष पासून मीड पर्यंत राशीचं भविष्य, संपूर्ण राशी भविष्य, की मेष राशींचं काय भविष्य असणार आहे. वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या राशींचं संपूर्ण भविष्य येणारं 2026 हे वर्ष या राशींसाठी कुठलं योग्य आहे किंवा कुठलं प्रमाणामध्ये चांगले या राशींसाठी आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच माझ्या या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी सर्व पाहूयात. त्याआधी आपल्याला सूचित करतो की आपण कुठली राशी पाहायला पाहिजे. मेष राशी पाहायला पाहिजे, आपली चंद्र राशी पाहायला पाहिजे, सूर्य राशी पाहायला पाहिजे की लग्न राशी पाहायला पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येतो की आपण सुरुवातीला सूर्य राशी पाहावी, परंतु सूर्य राशी न पाहता मी तुम्हाला सजेस्ट करेल की नक्कीच तुम्ही चंद्र राशी पहा आणि प्रोफेशननुसार लग्न राशी ही फॉलो करा. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुमची मेष राशी ही चंद्र राशी असेल तर मेष राशीबद्दल भविष्य पहा, आणि जर तुमची लग्न राशी ही कर्क असेल तर कर्क राशी सुद्धा संपूर्ण भविष्य माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच आपण कुठलीही राशी फॉलो करताना आपली सुरुवातीची चंद्र राशी जी आहे ते चंद्र राशी फॉलो करावी. नक्कीच तुम्हाला त्यामधलं नक्कीच चांगलं मार्गदर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, सुरुवात करूया मेष राशीबद्दल. मेष राशींना 2026 हे वर्ष कसं जाणार आहे, किंवा मेष राशींच्या लोकांसाठी करिअर असेल, विद्यार्थी वर्गातले काही लोक असतील, किंवा आपण सतत अडचणी, आपल्याला नोकरीमध्ये अडचणी येत असतील, याबद्दल काही 2026 मध्ये काही बदलाव घडणार आहेत का, किंवा 2026 मध्ये या राशींसाठी काही चांगलं सांगितलंय का. तर नक्कीच मित्रांनो, या राशींना 2026 हे एक संधीचं वर्ष सांगितलेलं आहे. 2026 हे संधीचं वर्ष म्हणजे काय की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये संधी आपल्याला प्राप्त होणार आहे, चांगल्या संधी आपल्याला प्राप्त होतील, परंतु त्या कर्मामध्ये आणि त्या कामामध्ये आपलं सातत्य असायला हवं. जर ते नक्कीच सातत्य असेल तर नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश मिळणार आहे. 2026 हे वर्ष आपल्यासाठी खूप आनंदाचं जाणार आहे. 2026 हे आपल्याला गुंतवणूक करण्याचं वर्ष आहे. आपण जर मुळामध्ये पाहिलं गेलं तर गुंतवणूक ही आपला एक सर्वात प्रथम हे भाग आहे. आपण जर गुंतवणूक केली नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अडचणी प्राप्त होतात. तसंच 2026 हे मेष राशींसाठी पैसा भरपूर येणार आहे, परंतु गुंतवणुकीचं जे साधन आहे ते कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं मेष राशींच्या लोकांनी गुंतवणूक करत असताना योग्य ते गुंतवणूक करावी, योग्य मार्गदर्शन घेऊन मग नंतर गुंतवणूक करावी. आणि विशेष शेअर मार्केटमध्ये जर आपण हे काम करत असाल तर नक्कीच मेष राशींच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष शेअर मार्केटसाठी अत्यंत धोकादायक सांगितलेलं आहे. धोकादायक म्हणजे काय की निर्णय न घेता, कोणाला न विचारता ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला फटका मिळू शकतो. योग्य ते मार्गदर्शन घेऊन जर आपण गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्याला हे वर्ष आनंदाचं आणि समृद्धीचं जाणार आहे. त्यानंतर मेष राशींच्या लोकांना नोकरीमध्ये नवीन संधी प्राप्त होणार आहे, किंवा ज्या ठिकाणी आपण नोकरी करत आहे त्याच्यामध्ये आपल्याला बढोतरी मिळणार आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला पदोन्नती आपल्याला पुढची मिळणार आहे. त्यामुळे पदोन्नती ही अत्यंत मानाने आपल्याला मिळवावी, किंवा आपल्याला त्यातलं संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे. अनेक वेळा या राशींचा स्वभाव हा मूळ रागीट असतो, किंवा मूळ हा चिडचिडा स्वभाव असतो. या कारणामुळे या राशींच्या लोकांचं सतत नुकसान पण होताना आपल्याला पाहायला मिळतं. नोकरीमध्ये सुद्धा संधी तुम्हाला मिळणार आहेत, परंतु संधीचं सोनं तुम्हाला करून घेता आलं पाहिजे. संधीचं सोनं जर तुम्ही करून घेतलं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला यामधून धोका मिळणार आहे, किंवा या गोष्टीपासून तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना नवीन संधी प्राप्त होत आहेत. नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे, परंतु त्याचं सोनं करायला विसरू नका. प्रामाणिकपणे काम करायला शिका. तुम्हाला कुठेतरी लांछन लागण्याचं सुद्धा काम आहे. कुठेतरी तुमच्यावरती आरोप घेऊ शकतं, किंवा कुणीतरी तुमच्यावरती दगाफटका करून या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून हिसकावून घेण्याची संकल्पना सुद्धा त्या लोकांची असू शकते. त्यामुळे नक्कीच योग्य ते निर्णय घेऊन, योग्य ते विचार करून आपण पुढे जावं, असं हे 2026 वर्ष आपल्यासाठी आहे. हे झालं नोकरीबद्दल, किंवा आपल्या हे झालं धनाबद्दल की गुंतवणूक कुठे करावी. गुंतवणूक जर पाहायला गेलं तर शेअर मार्केट हा एक विषय तुम्ही सोडून दिला की नक्कीच तुम्ही पुढे कुठेही गोष्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काय सांगितलंय तर नक्कीच हे स्ट्रगलचं वर्ष आहे, तुम्हाला अभ्यास करण्याचं वर्ष आहे. संधी तुम्हाला प्राप्त होत आहेत,
नवीन नवीन संकल्पना तुमच्यापाशी येतात. अभ्यास हा परिपूर्ण तुमच्यासुद्धा होणार आहे, परंतु कुठेतरी त्याला लांछन लागणार आहे, कुठेतरी त्या गोष्टीमध्ये कमतरता तुम्हाला भासू शकते. मेष राशीच्या लोकांना विद्याभ्यासामध्ये किंवा अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये यश दाखवलंय, परंतु थोडासा स्ट्रगल दाखवलाय, थोडासा अभ्यास करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. जर तुम्ही अभ्यास करून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यामधून संधी प्राप्त होणार आहे, तुम्ही पदोन्नती प्राप्त होणार आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळून तुम्ही पुढे जाऊ शकता. प्रेम संबंधाबद्दल या राशींचं 2026 हे वर्ष थोडंसं चलबिचल आपण पाहायला मिळतं की ह्या करिअरच्या संधी, पैसा गुंतवणुकीच्या संधी, विद्याच्या संधी, ह्या सगळ्या संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रेमामध्ये आपण थोडंसं कमी पडू शकतो किंवा प्रेमामध्ये वेळ द्यायला या राशींच्या लोकांना 2026 हे वर्ष थोडंसं कमतरता भासवतंय असं या माझ्या अभ्यासानुसार सांगू शकतो. त्यानंतर मेष राशींच्या लोकांना संधी तर प्राप्त होत आहेत, परंतु संधीचं सोनं का होत नाहीये, तर स्वतःच्या स्वभावामुळे या संधीचं सोनं होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रागावरती थोडासा कंट्रोल करायला पाहिजे, रागावरती थोडासा आपण अंमल ठेवला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला संधी देताना प्राप्त होतात. सतत चिडचिड करणं हा सुद्धा एक या राशीचा स्वभाव आहे. 2026 मध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्यावरती सतत होणार आहे. शनीचा प्रभाव या राशीच्या लोकांवरती जास्त आपल्याला पाहायला मिळतो. विशेष पाहायला गेलं तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे जे 3-4 महिने आहेत, हे 3-4 महिने आपल्यासाठी संधी घेऊन येत आहेत, परंतु आपल्यासाठी एक काळपण घेऊन येतात की आपल्या पूर्वी कर्माचं फळ आपल्याला देण्याचं काम ते करायला लागतात. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी ह्या गोष्टी थोड्याशा विचार करून केल्या पाहिजेत. तर नक्कीच तुम्हाला या वर्ष अत्यंत आनंदाचं आणि अत्यंत समृद्धीचं जाणार आहे. त्यामुळे 2026 हे वर्ष मेष राशीसाठी अत्यंत संधी देणारं आणि अत्यंत उत्कृष्ट वर्ष 2026 हे आपल्या मेष राशीच्या लोकांसाठी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही मेष राशी असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. अजून हो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे झालं मेष राशींचं भविष्य. आता आपण पुढे पाहणार आहोत वृषभ राशीबद्दल. वृषभ राशींसाठी 2026 हे वर्ष काय घेऊन आलंय किंवा वृषभ राशीसाठी 2026 हे नेमकं कशासाठी आहे किंवा 2026 हे प्रगतिशील आहे किंवा अस्थिरता निर्माण करणार आहे. तर 2026 हे वृषभ राशीसाठी अत्यंत आत्मपरीक्षणाची, स्वतःच्या मनाबद्दल जाणवण्याची भावना किंवा स्वतःबद्दल विचार करण्याची स्थिरता या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. 2026 सगळ्यात जास्त चांगलं कोणासाठी असेल तर ते वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीबद्दल स्थिरता प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम मानले गेलेले आहे की जे अभ्यास आपण केलाय, जे आपण शिक्षण घेतलंय, त्या शिक्षणाबद्दल तुम्हाला यश मिळणार आहे. त्या शिक्षणामध्ये तुमची प्रगती आपल्याला पाहायला मिळू शकते. आत्मपरीक्षणाची गोष्ट या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून ज्या गोष्टी आपण आत्मपरीक्षणाने प्राप्त करून घेऊ शकतो त्या आत्मपरीक्षणाने गोष्टी आपण प्राप्त करून घ्याव्यात. पदोन्नती म्हणजे आपण करिअरमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये आपल्याला काय हे वर्ष घेऊन आले किंवा आपल्या धनस्थानावरती या वर्षाचा काय प्रभाव होणार आहे. 2026 वृषभ राशीसाठी करिअर किंवा आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये पदोन्नती घेऊन येणार आहे. म्हणजे काय की आपण पुढे वाटचाल करणार आहोत. आपण जर छोटं पद आपलं असेल तर नक्कीच येणाऱ्या या वर्षामध्ये आपल्याला थोडंसं मोठं पद आपल्याला मिळू शकतं. नवीन जबाबदारी आपल्याला मिळू शकतात. त्या जबाबदारी पेलण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये असू शकते. त्यामुळे 2026 हे वर्ष नोकरी, बिझनेस यासाठी सध्या सगळ्यात जास्त उत्तम आहे. विशेष बिझनेसवाले लोकांनी की आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये स्पष्टता ठेवावी. जर भागीदारामध्ये जर बिझनेस असेल तर नक्कीच एकमेकांविषयी मतभेद न ठेवता एकमेकांविषयी ज्या काही गोष्टी असतील ते परिपूर्णपणे क्लिअर कराव्यात की परिपूर्णपणे क्लिअर करून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवाव्यात. या गोष्टीसाठी 2026 हे बिझनेसवाल्या लोकांसाठी अत्यंत स्थिरता प्राप्त करून घेऊन येणार आहे. आणि 2026 हे वर्ष अत्यंत पैशामध्ये गुंतवणूक करण्याचं वर्ष आहे. पैसा सुद्धा आपला अत्यंत योग्य ठिकाणी गुंतवणूक होऊ शकतो. थोडीफार फसवणूक प्रत्येक गोष्टीमध्ये होते. त्याचप्रमाणे 2026 मध्ये जर पाहिलं गेलं तर वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःच्या मनावर थोडासा ताबा ठेवला की नक्कीच योग्य ठिकाणी आपण गुंतवणूक करू शकता. मनाला वाटेल त्या ठिकाणी न करता आपल्याला ज्या ठिकाणी योग्य वाटेल म्हणजे बुद्धीने विचार करून त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करावी तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला फळ मिळेल. दुसरी गोष्ट आपल्या आरोग्याच्या बाबतीत असेल तर कुठेतरी छातीमध्ये दुखणं असेल, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होताना या वर्षामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सर्दी असेल, ॲसिडिटी असेल, या गोष्टीमध्ये थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो. स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देण्याचं हे वर्ष आहे. कुठेतरी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला शिका. प्रत्येक वेळेला बिझनेस असेल, नोकरी असेल यामध्ये न अडकता स्वतःच्या आरोग्यावरती थोडासा वेळ या वर्षामध्ये जर दिला तर नक्कीच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला जाणू शकतात. त्यामुळे काही जास्त घाबरण्याचं काम नाही आहे. ह्या गोष्टी प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणवणार नाही आहेत. त्यामुळं काही वेळेला ह्या गोष्टी आपल्याला जाणू शकतात. त्यामुळे थोड्याशा आरोग्याकडे लक्ष द्यायला शिका.
दुसरं जे आहे की आरोग्याच्या बाबतीत झाल्यानंतर आपलं करिअरमध्ये आपण अजून काय नवीन संधी जर आपल्याला प्राप्त होत आहेत, योग्य गुंतवणूक आपल्याला प्राप्त होतीये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊन येत असताना 2026 मध्ये नेमके कुठलं असं वर्ष आहे की त्या वर्षामध्ये योग्य ते निर्णय आपण घेऊ शकतो. तर पाहिलं गेलं तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर शेवटचे जे 4 महिने आहेत ते अत्यंत करिअरमध्ये उत्तम मानले गेले आहेत. अत्यंत आर्थिक स्थिती आपली वाढू शकते, आर्थिक मजबूती, पैसा, धन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली वाढ होऊ शकते. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 4 महिने आपल्या राशींसाठी सगळ्यात जास्त उत्तम मानले गेले आहेत. प्रेम संबंधाबद्दल जर पाहिलं गेलं तर या राशींच्या लोकांना हे वर्ष अत्यंत प्रेममय जाणार आहे. घरामध्ये सुद्धा आपण वेळ देऊ शकतो, प्रेमामध्ये सुद्धा आपण वेळ देऊ शकतो. प्रेम संबंधाबद्दल हे वर्ष आता आपलं अत्यंत उत्तम आणि अत्यंत चांगलं जाणार आहे. त्यामुळे निश्चितच हे वर्ष एकूण जर पाहायला आपण गेलं तर संपूर्ण वर्ष या राशींसाठी अत्यंत चांगलं मानले गेले. या राशींच्या लोकांनी 2026 मध्ये कुठले उपाय करावेत? बुधवारच्या दिवशी पांडुरंगाला असेल किंवा विष्णू देवतेचं विष्णू सहस्रनाम असेल हे पठण करावं, किंवा नित्यनैमित्तिक जरी आपण म्हणजे रोजच्या दिवशी जरी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तरी चालू शकतं. विष्णू सहस्रनामाचं पठण करणं, विष्णू देवतेची सेवा करणं, विष्णू देवतेला दर्शनाला जाणं, पंढरपूर असेल किंवा विष्णू देवतेचे कुठं दुसरं मंदिर असेल त्या ठिकाणी जाणं हे आपल्यासाठी अत्यंत चांगलं राहणार आहे. बुधवारच्या दिवशी या राशींच्या लोकांनी गरिबांना थोडंसं आपण अन्नदान करायचं, म्हणजे जे गरीब लोक असतील त्यांना अन्नदान करून त्यांना तृप्त करायचं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला 2026 हे वर्ष अत्यंत सुखमय, आनंदमय आणि समृद्धीत जाणार आहे. त्यामुळं या वर्षामध्ये छोटेसे प्रवास सुद्धा आपले होऊ शकतात. म्हणजे काय की कुठे लांब प्रवास न करता छोटे छोटे प्रवास आपल्या भारत देशामध्ये असेल किंवा कुठे बाहेर इतरत्र असेल तर या देशांमध्ये छोटे छोटे प्रवास आपल्या या 2026 मध्ये होऊ शकतात. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला 2026 हे वर्ष कसं जाणार आहे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आलंय. तर वृषभ राशींच्या लोकांना हा व्हिडिओ कसा वाटला किंवा वृषभ राशींच्या लोकांना हा व्हिडिओमधून काय नवीन शिकायला मिळालं किंवा नवीन काय संकल्पना आपल्याला मिळाली हे नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, हे झालं वृषभ राशीबद्दल भविष्य. आता आपण पाहणार आहोत मिथुन राशीबद्दल. मिथुन राशींना 2026 हे वर्ष कसं जाणार आहे किंवा 2026 हे मिथुन राशीसाठी काय नवीन संधी घेऊन आले किंवा नवीन संकल्पना घेऊन आले. तर मिथुन राशींच्या लोकांना जे विद्यार्थी वर्गामध्ये असतील, ज्यांना कुठलं नवीन शिक्षण असेल, नवीन गोष्टी आपल्याला पाहिजे असतील तर या गोष्टीमध्ये आपल्याला उत्तम यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी चांगली पदोन्नती पाहायला आपल्याला मिळते. 2026 मिथुन राशींच्या लोकांना हे अत्यंत चांगलं आणि अत्यंत उत्तम मानले गेलेले आहे. 2026 हे विद्यार्थी वर्गासाठी चांगलं आहेच, परंतु करिअरमध्ये सुद्धा नवीन नवीन संधी घेऊन येते. मार्केटिंग असेल, मीडिया संदर्भात असेल किंवा IT मध्ये असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपले नवीन नवीन जनसंपर्क वाढू शकतो. स्वतःचा काही बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. 2026 हे अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगलं हे मिथुन राशीसाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर पदोन्नती आपल्याला प्राप्त होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत. त्यानंतर संपर्क सुद्धा नवीन या गोष्टीमध्ये आपण नवीन या वर्षामध्ये आपला वाढू शकतो. त्यानंतर या राशींच्या लोकांना काय थोडंसं टाळायला सांगितलं तर कोणाला उधारी देताना किंवा कोणाला काही पैसा अडका देताना हे थोडंसं विचारपूर्वक द्यावा. किंवा कुठेही गुंतवणूक करत असताना आपण जर कोणाला नवीन नवीन पैसा आपण उधार देत असेल तर या उधारीचा पैसा देताना थोडासा टाळावा असं या वर्षामध्ये सांगितलंय. त्यामुळे उधार देताना प्रत्येक क्षणाचा विचार करून, प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. तर नक्कीच या गोष्टीमध्ये आपल्याला यश, उन्नती पाहायला मिळू शकते. करिअरमध्ये सुद्धा उत्तम यश आपल्याला मिळू शकतं. परंतु करिअरमध्ये यश हे आपण राशीनुसार पाहतो, परंतु आपण स्ट्रगल केला असेल, अभ्यास केला असेल तर नक्कीच त्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला यश आणि उन्नती पाहायला मिळणार आहे. त्यानंतर या राशींच्या लोकांसाठी प्रेम संबंधामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे. प्रेम संबंधामध्ये कुठेतरी चलबिचल होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर नातेसंबंधामध्ये संवाद असणं गरजेचं आहे. संवाद जर नसेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर संवादामध्ये कुठेतरी कमतरता असेल या राशीच्या लोकांनी थोडंसं त्या गोष्टी टाळाव्यात. तर नक्कीच ह्या गोष्टी टाळल्यानंतर किंवा घरामध्ये संवादात थोडंसं आपण बदल केला किंवा संवादामध्ये थोडंसं प्रेमळपणा दाखवला, अति बोलकेपणामुळे सुद्धा या राशींचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण बोलणं योग्य नाहीये. प्रत्येक ठिकाणी बोलणं आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे काही ठिकाणी विचारपूर्वक ऐकायला शिका. काही गोष्टी आपण नवीन नवीन संधी आपण शिकायला मिळतील. त्यामुळे काही गोष्टी ऐकण्यामुळेच आपल्याला पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या राशींच्या लोकांनी 2026 हे ऐकण्याचं ठेवावं. म्हणजे प्रत्येक गोष्टी ही आपण ऐकून घ्यावं आणि आपण मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या. तर नक्कीच या राशीच्या लोकांना यश, उन्नती या राशींमध्ये या वर्षांमध्ये आपल्याला नवीन वर्षामध्ये पाहायला मिळू शकते. त्यानंतर नवीन विवाहित असतील किंवा कोणाचा विवाह व्हायचा राहिला असेल तर 2026 मिथुन राशीसाठी विवाहाचा योग घेऊन येते.
विवाहाचे चांगले चांगले संधी आपल्याला घेऊन येते. तर या राशींच्या लोकांना 2026 हे अत्यंत उत्तम आणि अत्यंत चांगलं मानले. विवाहासाठी सुद्धा, लग्न कार्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यानंतर या गोष्टी आरोग्याच्या बाबतीत काय सांगतात, किंवा आरोग्य आपलं स्थिर राहणार आहे, किंवा आपण सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो परंतु आरोग्याच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कुठेतरी चुकतोय का, तर 2026 मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागे राहिलोय, किंवा आरोग्याच्या बाबतीत आपल्या परिपूर्ण नाही आहेत, किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपली कमतरता दिसते. त्यामुळे नक्कीच 2026 हे वर्ष आरोग्याकडे लक्ष देण्याचं वर्ष आहे. थोडंसं ताणतणावामुळे डोकेदुखी असेल, ट्रेस असेल, किंवा अस्पष्टता असल्यामुळं कुठेतरी मानसिक तणाव या राशींच्या लोकांना 2026 मध्ये पाहायला आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर मोबाईल स्क्रीनमुळे असेल, टीव्ही असेल, मोबाईल किंवा जास्त वेळ स्क्रीनवरती घालवल्यामुळे सुद्धा आपला डोकेदुखीचा परिणाम या वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. झोपेच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडीशी झोप कमी होताना पाहायला मिळते, किंवा नवीन ठिकाणी गेल्यामुळे, नवीन जागेवरती गेल्यामुळे कुठेतरी झोपेचं परिणाम हे आपलं थोडंसं कमी झालं, किंवा आपल्याला झोप येत नाही आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला हे त्रास अनुभवू शकतात. त्यामुळे 2026 हे मिथुन राशीच्या लोकांना आरोग्यावरती इन्व्हेस्टमेंट करण्याचं वर्ष आहे. त्यामुळे नक्कीच 2026 हे वर्ष आरोग्यावरती इन्व्हेस्टमेंट करा. सगळ्या गोष्टी दूर ठेवून सगळ्या गोष्टी स्थिर राहणार आहेत. व्यवसायामध्ये संधी तुम्हाला मिळणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत सोडलं तर इतर सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे 2026 मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगला आहे. फक्त आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला शिका. आता हे 2026 झालं आपलं भविष्य. 2026 मध्ये मिथुन राशीच्या लोकांनी कुठले उपाय केले पाहिजेत, किंवा कुठल्या देवतेची उपासना आपण केली पाहिजे. या राशीच्या लोकांना 2026 मध्ये मोजका असा कुठला काळ आहे की जो उत्तम जाणार आहे. त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर मार्च, एप्रिल असेल, मे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 4-5 महिने आहेत ते अत्यंत उत्तम आणि अत्यंत शुभ आपल्याला जाणार आहेत. यातला मधला जो काळ आहे तो अत्यंत उत्तम जाऊन नवीन नवीन संधी, नवीन नवीन संकल्पना आपल्या मनामध्ये येणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी 2026 मध्ये आपल्याला उत्तम फळ देताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. मिथुन राशीच्या लोकांनी 2026 मध्ये कोणाची उपासना करावी? गणपती अथर्व शीर्ष असेल याचं रोज आपण पठण करावं. गणपती बाप्पाचं दर्शन करणे, अष्टविनायकाची यात्रा सुद्धा आपण या वर्षामध्ये करू शकता. गणपती बाप्पाची आराधना करणे, किंवा गणपती बाप्पाला दर मंगळवारी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपल्या मनातील मनोकामना गणपती बाप्पाला सांगणे, या गोष्टीमध्ये या वर्षामध्ये सगळ्यात जास्त गुणकारी आणि सर्वात जास्त फलदायी ठरणार आहे. त्यामुळे 2026 हे मिथुन राशीच्यासाठी अत्यंत स्टेबल आहे, अत्यंत स्थिर असणार आहे. फक्त आरोग्याच्या बाबतीत सोडली तर बाकी इतर सर्व गोष्टीमध्ये अत्यंत उत्तम हे वर्ष 2026 आपल्यासाठी आहे. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, किंवा ह्या व्हिडिओमधून आपल्याला नवीन नवीन काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, तर नक्कीच मला कमेंटद्वारे आपण सांगू शकता. जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हो, ही जर आपली चंद्र राशी असेल तर नक्कीच आपल्याला फळ मिळेल, आणि ही आपली लग्न राशी असेल तरी आपल्याला फळ मिळेल. परंतु ही सूर्य राशी नसेल, जर आपण पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला हे फळ मिळणार नाहीये. त्यामुळे आपण चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार हे सर्व प्रभाव आपल्या राशीवरती प्रभू शकतो, आपल्या जीवनावरती पाहू शकता. तर हे झालं मिथुन राशीचं भविष्य. आता आपण पाहणार आहोत कर्क राशीबद्दल. कर्क राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष कसं जाणार आहे? अत्यंत आत्मविश्वासाचं, स्वतःच्या मनावरती ताबा ठेवणारं, भावनिक असणारं हे वर्ष या राशींसाठी घेणार आहे. भावनिकतावरती कुठेतरी ठाम राहणं, किंवा भावनिकता कुठल्या गोष्टी कमी करणं या राशींसाठी फलदायी ठरणार आहेत. भावनिक गोष्टी कमी केल्या तर नक्कीच या राशींच्या लोकांना अत्यंत उत्तम यश मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे भावनावरती किंवा जास्त प्रेमावरती विश्वास नाही ठेवता या वर्षी अत्यंत बुद्धीने काम करणारं वर्ष आहे, आत्मविश्वासाने काम करणारं वर्ष आहे. त्यामुळे 2026 हे अत्यंत संकल्पना, नवीन नवीन गोष्टी आपल्याला घेऊन येत आहे. परंतु 2026 कर्क राशीच्या लोकांना जास्त प्रेमळ ठरणार आहे, जास्त भावनिक विचार करायला लावणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने, बुद्धीने विचार करून नक्कीच हे वर्ष आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. योग्य ते संधी आपल्याला करिअरमध्ये मिळणार आहे. म्हणजे आपल्या अभ्यासानुसार, आपल्या स्ट्रगलनुसार, किंवा आपण जे मेहनत करतो त्या मेहनतीप्रमाणे या वर्षामध्ये आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याचा लक असतो, म्हणजे एखाद्याचं नशीब असतं, त्या नशिबाप्रमाणे त्याला पदोन्नती मिळत राहते, त्याची वाढ होत राहते. परंतु कर्क राशीच्या लोकांना हे वर्ष स्ट्रगलचं आहे. परंतु आपण जे स्ट्रगल केले, जे आपण कष्ट केले, त्या कष्टाप्रमाणे फळ 2026 आपल्याला देणार आहे. त्यामुळे 2026 मध्ये जे काही आपण पूर्वी कष्ट केले असतील, 2025, 24, 23 ह्या वर्षामध्ये जे काही आपण कष्ट करून आपण ते एकाच ठिकाणी किंवा एकाच नोकरीमध्ये आपण व्यवस्थित राहत असतो, किंवा तुम्ही जे स्वतः शिक्षण घेतलंय, कष्ट घेतलेत, त्या कष्टाचा चीज या वर्षामध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच या राशीच्या लोकांना 2026 अत्यंत उत्तम आणि अत्यंत चांगलं मानलंय. जर तुम्ही योग्य कष्ट केले असतील, योग्य स्ट्रगल केलं असेल तर नक्कीच तुम्हाला ते चांगलं फळ देणार आहे. गुंतवणुकीमध्ये थोडंसं प्रेमळपणा टाळावा,
कर्ज घेताना सुद्धा थोडंसं विचारपूर्वक कर्ज घ्यावं की नक्कीच हे कर्ज आपण फेडू शकतो का, किंवा हे कर्ज घेत असताना आपल्याला योग्य ते कर्ज किंवा योग्य ते आपल्याला मार्गदर्शन करणारे व्यक्ती मिळतील का, किंवा योग्य ठिकाणी आपण ते कर्ज घेतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये प्रश्न आणत राहतील. आणि हे प्रश्न अत्यंत विचारपूर्वक आपण करावेत. कर्ज घेताना अत्यंत विचारपूर्वक कष्ट आपण कर्ज आपण या गोष्टीमध्ये घ्यावं, तर नक्कीच तुम्हाला ते योग्य राहील. या राशींच्या लोकांना गुंतवणूक करताना थोडंसं प्रेमावरती किंवा स्वतःच्या भावनेवरती थोडासा अंमल ठेवावा लागेल. जर या गोष्टीवरती आपण अंमल ठेवला तर नक्कीच हे वर्ष आपल्यासाठी गुंतवणुकीमध्ये सुद्धा उत्तम राहणार आहे. कर्ज घेतलं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा हे वर्ष आपल्याला चांगलं राहणार आहे. फक्त भावनिक गोष्ट आणि प्रेमावरती, प्रेमळ विचारावरती थोडासा अंमल या राशीच्या लोकांना ठेवावा. नक्कीच हे वर्ष आपल्यासाठी गुंतवणुकीच जाणार आहे. नंतर जर पाहायला गेलं तर संबंधी असतील, जागेसंबंधी असतील, गाडी असेल, चैनीच्या वस्तू असतील, या गोष्टीवरती कुठेतरी खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच अनावश्यक खर्च या वर्षामध्ये आपण टाळावा आणि योग्य ती गुंतवणूक आपण करावी, असं हे 2026 वर्ष आपल्यासाठी आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर प्रेम संबंधामध्ये हे वर्ष कसं आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं प्रेम भावना या गोष्टीवरती या राशींचा सर्वात जास्त अंमल असतो. ह्या जरा गोष्टीवरती जर आपण थोडासा अंमल ठेवला तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये या राशींच्या लोकांना अत्यंत भावनिक, अत्यंत प्रेमळ असतात. त्यामुळे 2026 हे वर्ष अत्यंत पूर्वी जसं आपलं वर्ष होतं किंवा पूर्वी जसा आपला काळ होता त्याप्रमाणे प्रेमामध्ये सुद्धा हे वर्ष तसंच काळ आपल्याला घेऊन आलाय. त्यामुळे 2026 प्रेम संबंधामध्ये स्थिरता प्रदान करणार आहे. कुठेतरी शांतता, कुठेतरी आरोग्याला उत्तम चालना या वर्षामध्ये आपल्याला मिळणार आहे. प्रेमाला या वर्षामध्ये कुठेतरी चालना मिळणार आहे. नवीन विवाहात असतील किंवा नवीन कोणाचं लग्न रखडले असतील तर या राशीच्या लोकांचं विवाह संधी 2026 मध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणे घेऊन येत आहे. 2026 मध्ये अनेक जण कर्क राशीच्या लोकांचे विवाह होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. या राशींचा सुरुवातीचा काळ हा थोडासा खडतर असेल, नंतरचा बाकीचा काळ जो आहे म्हणजे आपण जर पाहिलं की एप्रिल पासून पुढे डिसेंबर पर्यंत हा काळ अत्यंत उत्तम आणि अत्यंत चांगला मानला. या राशींच्या लोकांमध्ये गुरुची चलना सुद्धा या राशींच्या या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास या राशींचा कुठेतरी डगमगताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आत्मविश्वास किंवा स्वतःच्या बुद्धीने जर विचार केला तर नक्कीच हे वर्ष आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. हे वर्ष आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगून जाते, तर आरोग्याच्या बाबतीमध्ये या वर्षामध्ये पचनक्रिया असतील, स्वतःच्या छातीचे विकार असतील किंवा ऍसिडिटी सारखे काही आजार असतील तर या राशींच्या लोकांना या वर्षामध्ये सुद्धा थोडेसे उद्भवू शकतात. आणि या राशींच्या लोकांना आरोग्याकडे थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःच्या पचनक्रियेवरती योग्य ते अन्न खाणं, योग्य ते पचनक्रिया राहील त्याप्रमाणे अन्न किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर नक्कीच हे वर्ष आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं. त्यानंतर या राशींच्या लोकांना थोडेसे दूरचे प्रवास होऊ शकतात. कुठेतरी आपण जायचा प्लॅन करताय किंवा कुठे आपण फिरण्याचा प्लॅन करताय तर 2026 वर्षामध्ये हे आपण प्लॅन सगळे सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा योग्य ते पदोन्नती आपल्याला मिळणार आहे. थोडासा स्ट्रगल या वर्षामध्ये आपण सांगितलंय की थोडंसं लक्ष केंद्रित करण्याचं गरज आहे. जर आपण लक्ष केंद्रित केलं नाही तर हे वर्ष आपलं थोडंसं खराब होऊ शकतं. विद्यार्थी वर्गांसाठी थोडंसं लक्ष केंद्रित करावं. लक्ष केंद्रित करून जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला परीक्षा व स्पर्धामध्ये यश पाहायला आपल्याला मिळू शकतं. या राशींच्या लोकांनी कुठली उपासना करावी, 2026 मध्ये जर आपण पाहायला गेलं की गुरु उपासना करावी. ज्या व्यक्तीला आपण गुरु मानतो किंवा ज्या देवतेला आपण गुरु मानतो, कृष्ण भगवंत असेल, दत्तात्रय गुरु असतील, श्री स्वामी समर्थ असतील किंवा संत गजानन महाराज असतील, ह्या सगळ्या संतांवरती ज्याला आपण गुरु मानतो, गुरुची उपासना करणं या राशींच्या लोकांसाठी हे वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच या वर्षामध्ये आपण गुरुची उपासना करा किंवा गुरुमंत्राची उपासना करा. नक्कीच तुम्हाला हे वर्ष अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगलं जाणार आहे. तर मित्रांनो हे होते मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींबद्दल 4 राशींबद्दल संपूर्ण 2026चं राशी भविष्य. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला किंवा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. नक्कीच त्याला सुधारण्याची संकल्पना मी आणेल किंवा नवीन काही गोष्टी तुम्हाला अजून हव्या असतील तर नक्कीच त्या गोष्टी मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. कुलकर्णी गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्च केलं तर नक्कीच माझं थंबनेल किंवा माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.